भुशी डॅमला जाण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लोणावळा यावं लागतं. तिथून भुशी डॅमचं जे अंतर आहे ते आहे फक्त 5 किलोमीटर. पण हा छोटासा रस्ता निसर्गाच्या सौंदर्याने भरलेला एक अनोखा अनुभव देतो. नमस्कार मंडळी, मी अभिषेक माळी स्वागत करतो आजच्या एका नवीन ॲडव्हेंचरस व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललोय भुशी डॅमला. तर आम्ही आता लोणावळाहून निघालेलो आहे आणि ट्रेकिंग करत करत भुशी डॅमला जात आहे. तर लोणावळा भुशी डॅमचा डिस्टन्स आहे ते आहे 5 किलोमीटर आणि रस्त्याने आपल्याला खूप सुंदर असे नजारे इथे लागलेले आहे. या रस्त्याने जात असताना समोरचा डोंगर धुक्याच्या पडद्यात हरवला होता आणि एकीकडे शांतपणे डॅमचं पाणी वाहत होतं. क्षणभरासाठी वाटलं आपण कुठेतरी स्वप्नातच चाललोय. 2 तारा आणि सितारा पुढे चालले फार वेगळं आहे. ट्रॅकिंग करता करता पावसाचे आगमन झालेलं आहे आणि आम्ही पोहोचलेलो आहे. काही शुभम, रस्त्याने चालताना जी पायवाट आहे सुंदर प्रकारे निसर्गरम्य वातावरणाने रमलेली आहे आणि इथं छोटे मोठे वॉटरफॉल आपल्याला बघायला मिळत आहे. चला तर आपण आपल्या पहिल्या वॉटरफॉलला भेट देऊया आता. हाव रे, एकदम हिरो दिसू राहिला तू. एक हात खाली एक हात वर काय करू राहिलाय असं. अरे हात लावतो झाले कशाले मावले विषारी असते ते. हाव ना, मरसान तुम्ही एडी. त्या झऱ्यांचा आस्वाद आम्ही दुरूनच घेतला आणि आता भुशी डॅमच्या वाटेने निघत आहे. आपण पावसाळ्यात इथे येत असाल तर आपल्याला विशेष काळजी घ्यायची आवश्यकता आहे. जर झऱ्याचं पाणी वाढलं असेल तर त्याच्या खाली जाणे टाळणे ते आवश्यक आहे, कारण की वरून दरड वगैरे पण कोसळू शकते. त्याने आपली काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. आता या ठिकाणापासून आपलं जे ॲडव्हेंचर आहे ते चालू झालेलं आहे. तुम्ही बघू शकता खाली. घेतली समज शिजरी घेतली खायची. चंगळा बोले. थंडगार पाणी आहे मित्रांनो. अरे बापरे, तुम भुशी डॅम जो आहे तो नजर येऊ लागलेला आहे. आपला टप्पा पार झाल्यानंतर परत एक टप्पा लागलेला आपल्या पाण्याचा. तर चला आता आपल्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात करूया. निसर्गरम्य वातावरण जे आहे त्या ठिकाणी झालं आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता जे आपल्या भुशी डॅम नजर येत आहे. चप्पल चालली वाया परवीन उचलून घे, दुसरी सापडून तुला पुढे. तुम्ही सांगते आमच्या परवीन चप्पल तुटलेली आहे, पण तू सांगाल तर ते आहे ते जवळेल वायात ते घे आण ते जाय. सोडून आता पुढचा प्रवास करू आपण. स्वाहा करून टाक ना पाण्यात. खोल पाण्यात जाईन जरा. कचरा कचरा करा एकदा घ्यायला येते नाही. अरे कचोरे कचोरे कचोरे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक निसर्गरम्य ठिकाण भुशी डॅम. लोणावळ्यापासून फक्त काही मिनिटांवर, पण इथला अनुभव शहराच्या टोकापासून कोसं दूर आहे. पावसाळा सुरू झाला की इथलं सौंदर्य जणू जिवंत होतं. धुक्याच्या पडद्याआडून डोंगर डोकावतात, झऱ्यांची धारा दगडांवरून नाचत वाहते आणि भुशी डॅमच्या पायऱ्या त्या पावसात चिंबा होऊन चढताना एक वेगळीच मजा असते. पायाखालून वाहतं पाणी, आवाजात मिसळलेला निसर्गाचा ताल आणि मनात उठणारी एकच भावना, आलो तर परत यायचंय. पावसाची सर, वाऱ्याचा गारवा आणि डोंगरदऱ्यातून उमटणारा निसर्गाचा श्वास. हे फक्त एक ठिकाण नाही, ही एक अनुभूती आहे, एक रोमांचक आठवण जी मनात खोलवर कोरली जाते. भुशी डॅम, जेव्हा निसर्ग, पाऊस आणि साहस्र एकत्र येतात. कधी तू रिमझिम झरणारी बरसा, कधी तू
चमचम करणारी चांदण्या. कधी तू अंग अंग मोहरणारी आसमंत दरवळणारी रात राणी वेड्या जंगलात. कधी तू अंग अंग मोहरणारी आसमंत दरवळणारी रात. बघू ना कलर बी शोभते तुले हा शटर ठेव का रे कुणी दिलं नाही कुणी दिलं नाही यश आणलंय वडून साऱ्या संकटाचा असं लढून असं समज की देवानं दिली तुझ्या आता आपला बुशी डॅम इथे एक्सप्लोर करून झालेला आहे. खूप थ्रिलिंग आणि ॲडव्हेंचर एक्सपिरियन्स आपल्याला ठिकाणी पाहायला भेटला आहे. तुम्ही जर इथे येत असाल तर आपल्या चप्पलाची वगैरे सगळ्याची काळजी घ्यायला लागते ना. परवीनसारखं होते चप्पल तुटल्याने नवी घ्यायला लागली त्याला आता. परवीन एवढा वेळा चप्पलाचा हाती घेऊन चालला पायाला सगळं तुटून गेली आता काय करा आधीच पैसे नाहीये. परवीन तंगी चालू आहे का तुझी पेमेंट झालं नाही अजून. पेमेंट 10,000 केले होते. तुम्ही पैसे मागायचे पैसे देत नाही आम्हाला. माझं असतं मी देणार त्या परवीन तुला. प्रवीणनं चप्पल घेतल्याबद्दल चिक्कीची पार्टी. चिक्की घेतली आम्ही इथं आता 50 रुपये चालू. आता आम्ही खात खात चाललो. काय आला पाहिजे वाटेवरून रिटर्न येताना खूप जोरदार पाऊस इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. अच्छा जाम ठीक आहे.